മുഖ്യ തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷണറുടെയും മറ്റ് തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷണർമാരുടെയും നിയമനവും സേവന വ്യവസ്ഥകളും സംബന്ധിച്ച ബിൽ ലോക്സഭ പാസാക്കി. രാജ്യസഭ നേരത്തെ ഈ ബിൽ പാസാക്കിയിരുന്നു. 3 പ്രതിപക്ഷ എംപിമാരെ കൂടി ലോക്സഭയിൽ നിന്നും സസ്പെൻഡ് ചെയ്തു. ദ പ്രസ് ആൻഡ് രജിസ്ട്രേഷൻ ഓഫ് പീരിയോഡിക്കൽ ബില്ലിനെ കുറിച്ചുള്ള ചർച്ചകൾക്ക് കേന്ദ്രമന്ത്രി അനുരാഗ് സിംഗ് ഠാക്കൂർ ലോക്സഭയിൽ ഇപ്പോൾ മറുപടി നൽകുകയാണ്. रजिस्ट्रेशन करने के लिए ना एनुअल स्टेटमेंट देने के लिए आप अपने घर से ही अपने दफ्तर से ही चलाइए और वहीं से एनुअल स्टेटमेंट दीजिए. चक्कर लगाना बंद, ईज ऑफ डूइंग बिजनेस चालू हो गया है. ये मोदी सरकार ने करके दिया है. आपने कस्टम ड्यूटी की बात कही, ये मेरे विभाग से ज्यादा वित्त मंत्रालय का विषय मैं उनके साथ जरूर उठाऊंगा. और रमेश बिदूड़ी जी ने भी कुछ सुझाव दिए, महतो साहब जी ने कुछ सुझाव दिए, मैं उसको सुझाव के रूप में ले रहा हूं. अब जो कुछ विषय अंत में गणेश जी ने भी कुछ सुझाव दिए, भी सुझाव के रूप में ही है. गणेश जी ने कहा कि न्यूज लेटर अगर कॉलेज निकालता तो क्या. अध्यक्ष जी, न्यूज लेटर और जर्नल निकालना जब कॉलेज को वो 2011 के कांग्रेस यूपीए के बिल के समय था कि जिसमें अंग्रेजों से भी आगे कांग्रेस बढ़ गई थी. यानी कि उसमें कॉलेज में जर्नल निकालना तो उसमें भी आपको अनुमति सरकार की चाहिए. इस तरह के प्रावधान उसमें किए थे, लेकिन हमने उससे भी मुक्ति दिला दी है. ये मैं आपको बताना चाहता हूं. दूसरा, इसमें इस तरह की कोई परमिशन कॉलेज को नहीं लेनी पड़ेगी. अब इम्तियाज साहब ने कुछ बातें कही. इसमें उन्होंने कहा कि कोई गवर्नमेंट के खिलाफ लिखता है. ലോക്സഭയിൽ അവതരിപ്പിച്ച ദ പ്രസ് ആൻഡ് രജിസ്ട്രേഷൻ പീരിയോഡിക് ബില്ലിനെ കുറിച്ചുള്ള ചർച്ചകൾക്ക് കേന്ദ്രമന്ത്രി അനുരാഗ് സിംഗ് ഠാക്കൂർ മറുപടി നൽകുകയായിരുന്നു. തത്സമയ ദൃശ്യങ്ങളാണ് നമ്മൾ കണ്ടത്. രാജ്യസഭയിൽ ടെലികമ്മ്യൂണിക്കേഷൻ ബിൽ പാസാക്കി. കേന്ദ്രമന്ത്രി അശ്വിനി വൈഷ്ണവാണ് ബിൽ അവതരിപ്പിച്ചത്. ടെലികമ്മ്യൂണിക്കേഷൻ സേവനങ്ങളുടെയും നെറ്റ്വർക്കുകളുടെയും വികസനം, വിപുലീകരണം, പ്രവർത്തനം എന്നിവയുമായി ബന്ധപ്പെട്ട നിയമം ഭേദഗതി ചെയ്യുന്നതിനുള്ള ബില്ലാണിത്. उससे बढ़ के आज 25 लाख हो गई है. ऐसा प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का टेलीकॉम सेक्टर के प्रति एक बहुत बड़ा विश्वास रहा है. ब्रॉडबैंड इंटरनेट यूजर्स जो मात्र 1.5 करोड़ थे, वो आज 85 करोड़ 85 करोड़ हो गए. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की नीतियों के कारण दुनिया में सबसे फास्टेस्ट रोल आउट 5G का हुआ है, तो वो भारत में हुआ है. और इसमें मैक्सिमम जो इक्विपमेंट यूज हुए हैं वो सारे के सारे मेड इन इंडिया, भारत में बने हुए इक्विपमेंट इस रोल आउट में यूज हुए. ഭാരതീയ ന്യായ സംഹിത ബിൽ, ഭാരതീയ നാഗരിക് സുരക്ഷാ സംഹിത ബിൽ, ഭാരതീയ സാക്ഷ്യ ബിൽ എന്നിവ ഇന്ന് രാജ്യസഭ പരിഗണിക്കുകയാണ്. ഈ ബില്ലുകൾ ഇന്നലെ ലോക്സഭ പാസാക്കിയിരുന്നു. ശൈത്യകാല സമ്മേളനം നാളെ അവസാനിക്കും.